श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सारामृत पारायण कसे करायचे, कसे करावे आणि याचे फायदे कोणकोणते आहेत हे सगळं आज मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यांचे नियम काय, पद्धत, वेळ हे सगळं व्हिडिओमध्ये सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत हे अतिशय प्रभावी आहे. याचे नित्य नियमाने वाचन केल्यास तत्काळ लाभ होतो, तत्काळ फळ मिळते. ज्याला हे पारायण करायची इच्छा आहे त्यांनी हे पारायण नक्की करावे. आणि हे पारायण केल्यामुळे घरातील दुःख, अडचणी, संकट दूर होतात. या पारायणामुळे घरातील वातावरण आनंदी होते. याचे नियम काय आहेत हे जाणून घेऊन घ्या. हे पारायण गुरुवारी करावे. हे पारायण दशमी, एकादशी, द्वादशी या तिन्ही तिथीला केले तरी उत्तम होईल. हे पारायण 3, 7, 11, 21 अशा रीतीने पारायण करावे. रोज एक अध्याय वाचला तरी चालेल. हे पारायण सकाळी नित्य देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे. शुद्ध वस्त्र नेसावी. आपल्या कुलदेवतांना स्वामी समर्थांना नमन करून पारायणाची सुरुवात करावी. स्वामींची पूजा करून दिवा लावून धूप, फुलवात लावावे आणि पोथीच्या पाया पडून हे पारायणाला सुरुवात करावी. आपल्या उजव्या तळहातावर पाणी घेऊन आपले नाव, तिथी, दिनांक, वार असा उल्लेख करून स्वामींना आपली जी इच्छा आहे ती सांगावी आणि देवाला नमस्कार करून ते पाणी तामणामध्ये सोडून हे पाणी तुम्ही तुळशीला वाहिलं तरी चालेल. आणि छान मन एकाग्र करून पारायण करावे. आणि हे पारायण झाल्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवावा. त्यानंतर आरती करावी. त्यानंतर हा प्रसाद घरात सगळ्यांना वाटावा. एकाग्रतेने वाचावे. उच्चार स्पष्ट असावे. श्रद्धेने, मनोभावाने हे पारायण करावे. याचे फायदे काय तर या पारायणामुळे मन प्रसन्न होते, नकारात्मकता दूर होते, भक्ती, श्रद्धा, आत्मविश्वास वाढतो, जीवनातील अडचणी दूर होतात,